क्रिकेटमध्ये आपण विनिंग स्ट्रीक ऐकलेलं आहे, पण निफ्टीच्या बाबतीत देखील एक विनिंग स्ट्रीक आहे आणि हा जगामध्ये आता इतिहास किंवा एक नवीन विक्रम प्रस्थापित होणार आहे. कारण 2016 पासून जर मोजलं तर 2025 ह्या 10 वर्षामध्ये निफ्टी हा जगातला एकमेव असा निर्देशांक असणार आहे की ज्याने सलग 10 वर्ष पॉझिटिव्ह रिटर्न्स दिलेले आहेत. 2016ची जरी सुरुवात पाहिली आपण तर साधारण 3% आसपास रिटर्न 2016मध्ये, 2017 सर्वाधिक रिटर्न ह्या पूर्ण 10 वर्षांमधले ते म्हणजे 29% रिटर्न, 2018 चॅलेंजिंग वर्ष होतं त्या पिरियडमध्ये पण निफ्टीचे 3% पॉझिटिव्ह रिटर्न आहेत, 2019 इलेक्शन इयर होतं त्या पिरियडमध्ये पण निफ्टीने पॉझिटिव्ह 12% परतावा दिले, 2020 कोविडचं वर्ष सर्वात चॅलेंजिंग इयर आपण म्हणतोय पण त्या पिरियडमध्ये पण निफ्टी पडून ज्या पद्धतीने रिकवर झालं, कॅलेंडर इयरचा शेवट हा 15% पॉझिटिव्हच झालेला आहे. 2021 कोविडनंतर जेव्हा आपण बाहेर आलो तेजी चालू राहिली आणि त्या वर्षीसुद्धा निफ्टीने साधारण 24% परतावा दिलेला आहे. 2022 युद्धांची सुरुवात झालेलं हे वर्ष आहे, त्या वर्षीसुद्धा निफ्टीचे रिटर्न हे जवळपास 4% पॉझिटिव्ह आहेत. 2023 अनेक गोष्टी तशाच चालू होत्या, जगभरामध्ये इन्फ्लेशन, डिफॉल्ट्स ह्या सगळ्या गोष्टी होत होत्या. याही पिरियडमध्ये निफ्टीचे रिटर्न्स हे जवळपास 20% पॉझिटिव्ह आहेत आणि 2024 ह्या पिरियडमध्ये निफ्टीने जेमतेम 9% परतावा दिला. 2025मध्ये जर निफ्टी 26,000च्या आसपास क्लोज होतं आहे तर यावर्षी पण निफ्टीने 10% पॉझिटिव्ह रिटर्न दिलेले आहेत. जगात आजपर्यंत अशी कामगिरी कोणत्याही देशाला साध्य करता आलेली नाही आहे. खऱ्या अर्थाने एक कन्सिस्टंट वेल्थ क्रिएशनचं उदाहरण म्हणजे भारताचा शेअर बाजार आहे.